नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीने भरलेली वांगी। चला तर मग वांगी घेतलेली आहे, ती 2 पाण्याने स्वच्छ आपण पिण्याच्या पाण्याने धुवून घेऊ आणि स्वच्छ कपड्यामध्ये पुसून घ्यावी। छान मस्त पुसून घेऊ। आता पुसून घेतल्याच्या नंतर छान कट करावं। दोन कट मारायचे म्हणजे त्याचे बरोबर 4 पीस होतील आणि त्याच्यात आपल्याला मसाला भरण्यासाठी व्यवस्थित जागा राहील व्यवस्थित। हे बघा, हे असं। आणि हे वरती जे काटे आहेत ना, ते पूर्ण काढून घ्यायचे, कारण खूप जास्त काटे असले तर तोंडाला लागू शकतात आणि ते देठ तसेच ठेवायचे, म्हणजे छान चवीला लागतात। हे बघा, ही अशी झालेली आहे वांगी। आणि आता मसाला तीळ, कऱ्हाळं, शेंगदाणे, कोथिंबीर, लसण, कांदा, खोबरं, मीठ आणि हे पूर्ण 2 मसाले आहेत आणि तिखट आणि हळद। चला तर आता करूया। सगळ्यात आधी आपण गॅस पेटवून कढई ठेवू, नंतर पूर्ण मसाले भाजून घेऊ। मसाला म्हणजे आपण जे आहेत ना, शेंगदाणे वगैरे तेच आहे, बाकीचा खडा मसाला वगैरे आपण काही वापरलेला नाही। हे पूर्ण व्यवस्थित छान मंद आचेवर भाजून घ्यायचं, म्हणजे जास्त जळायला पण नाही पाहिजे आपला मसाला। एकदम पारंपरिक पद्धतीने म्हणजे बनवलेलं आहे। हे मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे। चला तर हे सगळं भाजत आलेलं आहे। छान भाजलेलं आहे आता खोबरं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पूर्ण आपण बारीक करून घेऊ। आपल्या पद्धतीने थोडं जाड पण ठेवू शकतो, थोडं बारीक पण करू शकतो। थोडं मीडियम करायचं, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही। हे पूर्ण एकत्र काढून घ्यायचं। थोडं मीठ टाकायचं, म्हणजे मसाल्याला पण थोडी चव येईल मिठाची। मिक्सरमधून छान काढून घेऊ। हे हळद, तिखट, मीठ वगैरे काढलेलं होतं मी मसाला, तो पण त्यामध्ये टाकायचा। वरतून आपण काहीच टाकणार नाही फोडणीमध्ये, फक्त तेल, जिरं आणि मोहरीच टाकणार आहे। आणि वांगी मसाला म्हणजेच पूर्ण चव येऊन जाते याच्यामध्ये सगळं टाकल्याच्या नंतर। हे बघा, की माझं पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं बसलं नाही मसाला, त्यामुळे मी बदललं। आणि मित्रांनो, समोरील असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ ॲटोमॅटिक येऊन जातील। असे छान व्हिडिओ बघायचे असेल तर हे बघा, ही पूर्ण अशी भरलेली वांगी करून घ्यायची, पूर्ण मसाला भरून घ्यायचा वांग्यामध्ये। आणि हे आपण बिना पाण्याचं काढलेलं आहे, फक्त कोथिंबीर ओली असल्यामुळे थोडी ते ओलसर झालेलं आहे, नाही तर आपण थोडंही पाणी न वापरता मसाला बनवला हा। हे बघा, सगळे वांगी आता मसाला भरून झालेले आहेत। आणि हे थोडा मसाला बाकी ठेवायचा, म्हणजे शिल्लकच घ्यायचा मसाला थोडा, आणि तो नंतर वरतून
वापरायचं आहे आपल्याला नंतर. चला तर मग आता कढईमध्ये तेल घालूया. तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकूया. आता आपण भरलेली वांगी टाकूया. बाकी काहीच घालायचं नाही त्याच्यामध्ये, आपण सगळं मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे. छान मस्त तेलामध्ये छान परतून द्यायचं. थोडे आता नरम होईपर्यंत छान आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात. थोडं मीठ टाकूयात. आपण मसाल्यामध्ये ॲड केलं तर थोडं मीठ. आता हे चवीपुरतंच फक्त वांग्यासाठी लागलेलं पाहिजे मीठ. चला तर मग आता मंद आचेवर आपण थोडं नरम होण्यासाठी ठेवूया. हे बघा आपले चांगले बऱ्यापैकी झालेले आहेत. थोडे जास्त पण नाही, पण थोडे किंचित राहू द्यायचे आहे आपले थोडे वांगे कच्चे. आता आपण वरतून मसाला टाकणार आहे ना, त्यामध्ये ते पूर्ण शिजून जातील. आणि हे न पाणी घालता केलेली वांगी आहेत मैत्रिणींनो. हे तुम्ही 3 दिवस नाही 8 दिवस पण खाऊ शकता. ही वांगी अजिबात खराब होत नाही, याला बुरशी वगैरे लागत नाही. पण माझे मिस्टर म्हणाले थोडा रस्सा कर, म्हणून मी थोडं पाणी घेतलं. तुम्ही पाणी न वापरता हे वांग बनवू शकता भरलेलं, फक्त कोरडंच. एकदम सुकं वांग, खारं वांग बनवू शकता तुम्ही तसं. पण मी याच्यात पाणी ॲड केलेलं आहे. बघा छान मस्तपैकी आपले न तरी म्हणजे न जास्त तेल न जास्त मसाले वापरता एकदम छान झालेलं आहे आपलं वांग. तर मैत्रिणींनो, असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, रेसिपी बघण्यासाठी मला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.